नमस्कार मैत्रिणींनो, स्वागत आहे तुमचं माझ्या यूट्यूब चॅनलवर. आता संक्रांत जवळ आली आहे आणि संक्रांतीला वाण काय द्यायचं हा खूप मोठा प्रश्न असतो. सगळ्यांना असं उपयोगी पडेल वगैरे अशा प्रकारे आपण जर वाण दिले तर सगळ्यांना खूप आवडते. आता आज मी तुमच्यासाठी दोन गोष्टी आणलेल्या आहेत. खूप कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये ह्या दोन वस्तू होतात आणि बनवायला पण खूप सोप्या आहेत आणि खूप सुंदर दिसतात आणि उपयोगी पण खूप आहेत. हे बघा, ही अशी ही पर्स आहे, हँड पर्स. ह्याच्यामध्ये तुम्ही मोबाईल वगैरे, पर्स, थोडे पैसे वगैरे ठेवू शकता. तसेच हे बॉक्स आहे, त्याच्यामध्ये तुम्ही म्हणजे मेकअपचे सामान वगैरे किंवा जर कोणाला गोळ्या वगैरे, औषधं वगैरे ठेवायची असेल तर ठेवू शकता. अशा प्रकारे ह्या दोन वस्तू मी आणलेल्या आहे. खूप कमी वेळात आणि कमी खर्चामध्ये ह्या वस्तू बनतात. कशा वाटल्या, आवडल्या ना? चला तर मग आपण व्हिडिओला सुरुवात करूया. मी असं 10 बाय 10चं एक चौकोन तुकडा घेतलेला आहे. आतमध्ये कॅनव्हास लावलं आहे आणि खालती अस्तर पण लावून घेतलेलं आहे आणि हे चारी बाजूनी शिवलं आहे बरं का. ते तुम्ही बघू शकता. हे 10 बाय 10चं एक चौकोन घेतलेला आहे आणि त्याला मी आतमध्ये कॅनव्हास लावल्याने खालती अस्तरने चारी बाजूने शिवलं आहे. आणि आता इथं मी चेन लावणार आहे बरं का. इथे एक ही वरच्या बाजूला एक आणि खालच्या बाजूला अशी चेन लावून घेणार आहे. ठीक आहे. मग आता इथे दोन्ही बाजूला मी ना चेन लावून घेतलेली आहे बरं का. बघा, अशी तशी ही चेन शिवली आहे आणि मग परत असं हे उलटं करून इथे वरनं एक अशी दाब शिलाई मी इथे मारून घेतलेली आहे बरं का. असंच ह्या पण बाजूने मी केलं आहे, म्हणजे इथे आपलं ही जी शिलाई आहे ना ती आतल्या बाजूने, म्हणजे असं छान दिसेल ही चेन. ठीक आहे. आता आपल्याला ह्याच्यामध्ये रनर घालून घ्यायचं आहे. बघा, आता हे रनर मी घातलेलं आहे. आता आपल्याला काय करायचं, हे उलट करायचं आहे बरं का. आता असे हे ना उलटं केलेलं आहे मी. आता उलटं केल्यावर आपल्याला कडेने शिलाई मारायची आहे. तर बरोबर असं घेऊन शिलाई मारायची नाही, कारण की असं घेऊन जर शिलाई मारली तर हे पाऊच सारखं दिसेल ना. तर आता काय करायचं आहे, ही चेन अशी मध्ये आली पाहिजे आणि चेनीच्या वरच्या बाजूला इथे 1 इंचावर अशी घडी, असं हे घडी घालून द्यायचं. बघा, हे ना 1 इंच आहे. 1 इंचावर मी असं हे करून घेतलेलं बरोबर. आणि मग 1 इंचावर घेतल्यावर इथे कडेने आपल्याला अशी शिलाई मारायची, ह्या बाजूने आणि ह्या बाजूने. आता मी फक्त ते शोसाठी म्हणून एक अशी पट्टी घेतलेली आहे 5 इंचाची. तुम्ही बघू शकता, 5 इंचाची पट्टी आहे. आता ती पट्टी मी काय केली, अशी दुमडली आणि दुमडून अशी आतल्या बाजूला घ्यायची. आणि हे जे 2 भाग आहे ना, आता ही जी चेन आहे ना, आपण येणार आहे त्या चैनीची इथे ठेवून इथून अशी शिलाई घ्यायची आपल्याला. अशी शिलाई घ्यायची आणि शिलाई झाल्यावर हे दोन्ही बाजूला आपल्याला पायपिंग पण करून घ्यायची, म्हणजे आपले हे असे जे दोरे आहेत ना ते दोरे दिसणार नाही. तुम्ही ह्याच कलरच्या कापडाने पायपिंग करा किंवा दुसऱ्या कलरच्या कापडाने पायपिंग केलं तरी चालेल. ठीक आहे. आता अशा प्रकारे इथे मी शिलाई मारून दोन्ही बाजूला पायपिंग पण करून घेतली आहे. आता आपण ही पर्स सरळ करूया काय. आता अशा प्रकारे आपली ही पर्स तयार झाली आहे. हे असं छोटंसं इथे बंद आहे. कशी वाटते, छान आहे ना. कुठेही जर बाहेर वगैरे जायचं असेल तर एखादा मोबाईल वगैरे, थोडेफार पैसे वगैरे ह्याच्यामध्ये बसू शकतात आणि हे हातात पण एकदम अशी व्यवस्थित बसते. कशी वाटली पर्स मग? छान आहे ना. व्हिडिओ आवडला ना? चला तर मग व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. आता इथे बघू शकता तुम्ही, हा 16 बाय 13 इंचाचा हा मी एक पीस घेतला आहे. आतमध्ये कॅनव्हास लावले आणि बाहेरच्या बाजूने अस्तर लावून मी चारी बाजूने हे शिवून घेतलेलं आहे. आता ही जी 13 इंचाची बाजू आहे ना, ही 13 इंचाची बाजू आहे.
त्या बाजूला आपल्याला ही चेन लावून घ्यायची आहे. चेनचे असे 2 भाग केले. इथे ही चेन लावायची आणि उलट करून वरनं दाब शिलाई मारायची. अशीच दुसऱ्या बाजूने चेन लावून घ्यायची आहे. आता दोन्ही बाजूनी ही मी चेन लावून घेतली आहे. आता ह्याच्यामध्ये मी रनर घालणार आहे बरं का. आता रनर घालून झाले. आता काय करायचं, हे आपल्याला उलटं करायचं. असं उलटी बाजू करून घ्यायची आहे. असं उलटं झालं की हे जे असं मधोमध्ये ना, त्याचे थोडेसे असे आपल्याला कोणी कट करून घ्यायचे, म्हणजे आपल्याला ह्याचा मध्यभाग लक्षात येईल. इकडनं पण हा असं थोडासा कोना कापून घ्यायचा. आणि काय करायचं आता, बघा ही जी एक्स्ट्राची चेन आहे ना, ती कट करून टाकायची आपण. आता हा जो बघा कोण कापलाय ना, तिथं बरोबर हे चेन ठेवून आहे ना, आपल्याला हे असं सरळ शिवून घ्यायचं. असंच हे पण सरळ शिवायचं. आता हे सरळ शिवताना काय करायचं, मी आता असं हे बंद शिवून घेतलेला आहे छोटासा. 9 इंचाचा बंद आहे हा. तो असा दुमडायचा आणि ह्याच्या इथे बरोबर मधोमध ठेवून मग इथे अशी शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे हे दोन्ही बाजूला आपण शिवून घेणार आहोत. अशा पद्धतीने मी दोन्ही बाजूने हे शिवून घेतलेलं आहे. आता पुढे काय करायचं ते बघा बरं का. आता आपल्याला बॉक्स पाऊच बनवायचं आहे ना, तर त्यासाठी काय करायचं, आता हे दोन्ही कोण आहेत ना, हे अशी हे अशी बरोबर मधोमध घ्यायचं हे, आणि हे दोन्ही कोणी असे एकमेकांना करून बघायच्या. असं केलं ना की आता हे आपला असा हा त्रिकोण तयार होतो इथे. आता ही जी चैनीची बाजू आहे ना, तिथून आपण आहे ना, जी चैनीची बाजू आहे तिथून आपण 3.5 इंच घेणार आहोत. 3.5 इंचावर मार्क केलं. आणि जी दुसरी बाजू आहे ना, तिथे 2.5 इंचावर मार्किंग करायचं आहे. हे 2.5 इंच, इकडे 3.5 आणि इकडे 2.5. आणि मग आपल्याला अशी ही लाईन घेऊन इथे आपल्याला शिलाई मारायची आहे त्या त्रिकोणावर. तसंच इथे पण करायचं आहे. ही जी चैनीची बाजू आहे ना, इकडे 3.5 आणि इकडच्या बाजूला 2.5 इंच घ्यायचं आपल्याला. 3.5 आणि इकडे 2.5 इंच. आणि इकडे अशी लाईन मारून घ्यायची आणि इथे ह्या लाईनवर शिलाई मारून घ्यायची आहे. ठीक आहे. असेच हे दोन्ही पण कोणे करून घ्यायचे आहेत आपल्याला. अशा असं हात आतमध्ये घालायचा हात आणि हे दोन्ही कोणे असे बरोबर घ्यायचे होता. ठीक आहे. आणि मग बरोबर इथे मार्किंग करून घ्यायचं. इकडे 3.5 आणि इकडे 2.5. ठीक आहे. आणि त्याच्यावरनं शिलाई मारून घ्यायची. अशा प्रकारे मी 4 कोपरे शिवून घेतलेले आहेत बघा. आता काय करायचं, आपल्याला कोपऱ्यापासून एक अर्धा इंच सोडून आपल्याला हे कट करून घ्यायचं. 4 कोपरे अशा पद्धतीने आपण कापून घेणार आहोत. आता तुम्ही ह्याला पायपिंग पण करू शकता का दुसऱ्या एखाद्या कापडाची, पण जर धागे वगैरे निघत नसतील तर नाही केलं तरी चालेल. ठीक आहे. अशा पद्धतीने कोपरे कापले. आता आपण ही बॅग सरळ करूया आपली. खूप छान अशी दिसते बॅग. लग्नात वगैरे घेऊन जायला तुम्ही असं काठपदराचे ह्याचं वगैरे बनवलं तरी पण खूप छान दिसेल. खूप साऱ्या वस्तू ह्याच्यामध्ये मावतात. तसे चौकून घ्यायचे. अशा पद्धतीने आपले हे बॉक्स पाऊच बॅग तयार झालेली आहे. कशी वाटली मग? छान आहे ना? चला तर मग
आवडल्यास व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.